फिजा संस्था आणि कोकण विदर्भ बँक यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या कर्जासोबत विमा सुविधा योजनेअंतर्गत एका दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या सदस्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची रोख मदत प्रदान करण्यात आली आहे. मंगल नारायण निकम यांचा दुर्दैवी अपघातात शॉक लागल्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंब आर्थिक आणि भावनिक संकटात सापडले होते, परंतु संस्थेच्या विमा योजनेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेअंतर्गत मंजूर झालेली 2 लाख रुपयांची विमा रक्कम थेट रोख स्वरूपात त्यांच्या नातेवाईकांच्या हाती संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आली. या प्रक्रियेत विशेष पुढाकार घेऊन सतत पाठपुरावा करणाऱ्या नितेश दादा कांबळे, विनोद दादा कांबळे, फिजा संस्थेच्या अध्यक्षा फरीदा जावेद खुडचेकर यांचे योगदान उल्लेखनीय आहे. या सर्वांच्या समन्वयातून आणि प्रयत्नांमधून विमा कंपनीकडून मंजूर झालेली रक्कम वेळेत कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आली. ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकी होती. फिजा संस्थेचा हेतू फक्त कर्जपुरवठा नव्हे, तर संकटसमयी लाभार्थ्यांच्या कुटुंबाला सुरक्षितता आणि आधार देणे आहे. प्रत्येक कर्जदाराने कर्ज घेताना विमा योजनेचा लाभ घ्यावा, ही संस्थेची विनंती आहे. फिजा संस्था आणि कोकण विदर्भ बँक येणाऱ्या काळातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्षांनी दिली आहे. फिजा महिला बहुउद्देश वस्ती संस्कार्य संस्था मिरज यांच्या अध्यक्षा फरीदा जावेद खुडचेकर यांच्या ही संस्था चालत असताना संस्थेमध्ये एका महिलेचा अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये त्या मयत झाल्या होत्या. 1 वर्ष झालं. त्या अनुषंगाने संस्था आणि कोकण विदर्भ बचत गट कोकण विदर्भ बँक यांच्या संयुक्तानं यांना 2 लाख रुपयाचा विमा मिळालेला आहे. आणि हे त्यांचे मिस्टर आहेत, नाव तुमचं मुलगा, ह्यांचे मुलगा आहेत. हे त्यांना 2 लाख रुपये स्वीकारायचे आहेत. आणि दादा नितेश दादा कांबळे यांच्या सहकार्याने ह्या सगळ्या पुढाकाराने हा व्यवस्था झालेली आहे. मॅडम आम्हाला खूप मदत केल्यात, पण त्यांचं नाव एवढं खराब केलंय तिकडे. आता 2-2 लाख रुपये इन्शुरन्स प्रत्येक महिलांच्या वर आहे सर. त्यासाठी कोण काय बोलणार. आणि जे वाईट लोक येऊन त्यांचं नाव लई खराब केलेत या वस्तीमध्ये. कुठला पण बँकवाला येऊन त्यांना आता कर्ज देण्यासारखं नाही, तरी पण त्यांनी ते सगळं चालूच ठेवलेत. त्यांनी काय घाबरलं नाहीत सर. आम्हाला मदत करतात लई. संजय नारायण निकम मी, आणि आमच्या ह्या बचत गटात असल्यामुळं आणि दुर्घटनेने अपघात झाल्यामुळं इन्शुरन्स ही आम्हाला 2 लाख रुपये हे खुर्चीकर मॅडमने आणि जावेद दादाने आणि नितीश दादा कांबळे यांनी अतिशय धडपडून आम्हाला ते ही करून दिलेले आहे. आभार मानतो. नमस्कार, मी आज इथे आमच्या संस्थेबद्दल थोडे काही तुमच्या महत्वाच्या सूचना देत आहे. फिजा महिला संस्था यांच्या संस्थेत मी उपाध्यक्ष आहे. आम्ही आमच्या संस्थेतर्फे महिलांच्या सबलीकरणाकरता अनेक गोष्टी राबवत आहोत, की जेणेकरून महिलांचा आर्थिक सबलीकरण व्हावे आणि मनोबल पण वाढावे. याच्याकरता आमची संस्था कायम पुढाकार घेत आहे आणि अनेक प्रकारचे उपक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने आम्ही आमच्या संस्थेमार्फत आणि कोकण विदर्भ बँके यांच्या दोन्हीच्या मिलापामुळे आमच्या महिला गटातील प्रत्येक महिलांवरती कर्ज पुरवठा केल्यानंतर आम्ही विमा योजना चालू करत आहोत. या योजनेअंतर्गत आमच्या संस्थेतील एका महिलेच्या अकस्मात दुर्घटना झाल्यामुळे त्यांची मयत झाली आहे आणि त्यांना विमा योजना आम्ही लागू करून दिली आहे. आता सध्या 1 वर्ष झालेले आहे त्यांच्या दुर्घटनेत आणि आता आम्ही त्यांना 2 लाखाचा चेक देत आहोत. ह्याच्या सर्व पाठीमागे आम्हाला नितीनदादा कांबळे आणि विनोददादा कांबळे यांचा आम्हाला खूप सहयोग आहे आणि त्यांच्यातर्फे आम्ही हे पुढे काम चालू ठेवत आहे. एवढंच आहे, तुम्हाला विनंती करतो.